नमस्कार, मी मिलिंद भागवत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि राज्यामध्ये जो एस टीचा संप सुरू आहे, तर या एस टीच्या संपाची आजची नेमकी स्थिती काय आहे? आजपासून कारवाईला सुरुवात झाली का? परिवहन मंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याला महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळाला आहे? उद्यापासून नेमकी कशा पद्धतीची कारवाई सुरू होईल आणि इथून पुढे एस टीच्या संपाचं नेमकं काय होणार? बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबजी. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही काल अल्टिमेटम दिला होता. आज किती कामगार कामावर जॉईन झालेत आणि जे जॉईन झालेले नाहीत त्यांच्यावर आजपासून कारवाई सुरू केली आहे का? आज साधारण 12,000 कामगार कामावर आलेले आहेत आणि संप ज्यावेळेला झाला त्यावेळेला देखील त्याचा अशाच पद्धतीने झाला. सुरुवातीला 12 डेपोमध्ये झाला, नंतर 25 डेपोमध्ये झाला, मग काही दिवस तो 36 डेपोमध्ये होता आणि त्यानंतर मग तो वाढत गेला. आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 36-37 डेपोमध्ये आज काम सुरू झालेलं आहे आमचं. आणि मी सतत आवाहन करतो आहे की कामगारांनी कामावर यावं, कामगारांनी आडमोठेपणाचं धोरण ठेवू नये. त्याचं कारण असं आहे की सरकारने 2 पावलं नाही तर बरंच पुढे येऊन कामगारांच्या ज्या मागण्या होत्या या मान्य केलेल्या आहेत. परंतु विलनीकरणाच्या मागणीवरती जे कामगार आज ठाम आहेत यांना मी वारंवार पहिल्या दिवसापासून हेच सांगतो आहे की विलनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे आणि त्या समितीच्या समोर आपलं म्हणणं मांडावं आणि मग त्या समितीने राज्य सरकारला एक अहवाल द्यावा ज्याच्यामध्ये विलनीकरण शक्य आहे किंवा याबाबतीत त्या समितीचं मत काय आहे ते समितीने मांडावं आणि त्यावर राज्य शासनाने निर्णय घ्यावा. आम्ही पहिल्या दिवसापासून राज्य सरकारने ही भूमिका घेतलेली आहे. विलनीकरणावरती जी समिती नेमलेली आहे या समितीने जो अहवाल समिती देईल तो आम्ही मान्य करू आणि तसं मी हायकोर्टामध्ये आम्ही GR काढून या समितीच्या बाबतीतली घोषणा केलेली आहे. असे तुमची सुद्धा इतके वर्षाची युनियन आहे एस टीमध्ये. तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुम्हाला स्वतःला काय वाटतं, विलिनीकरण व्हावं किंवा ते शक्य आहे? 2 गोष्टी आहेत. या कामगारांची जी मागणी आहे ज्यांच्यामध्ये त्यांना मुळात जी भीती वाटते त्यांना 2 गोष्टी, त्यांना विलिनीकरण का हवं याच्या बाबतीत मी कामगारांची मानसिकता जी बघितली त्याच्यामध्ये त्यांच्या मते की एक तर आमचे पगार वाढले पाहिजेत, ते राज्य शासनाप्रमाणे असायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, आम्हाला पगार वेळेवर मिळाले पाहिजेत आणि तिसरी गोष्ट, आम्हाला नोकरीची शाश्वती पाहिजे. मला असं वाटतं की आत्ता राज्य शासनाने जी पगारवाढ दिली, आम्ही पगारवाढ मूळ पगारात दिली. आपण नीट समजून घ्या, आमचा जो करार ह्यांच्याबरोबर आहे यामध्ये तो जो राज्य सरकारचा जो DA आहे तो आम्ही STला तोच DA द्यावा तो आम्ही देतोय. राज्य सरकारचा HRA जो आहे तो आम्ही देतोय. राज्य सरकारचा इन्क्रिमेंटचा जो रेट आहे तो आम्ही देतोय. राहिला होता मुद्दा राज्य सरकारचं बेसिक. आज सुरुवातीला लागलेल्या कामगाराचं राज्य सरकारचं बेसिक 19,000 आहे आणि आज आम्ही त्याचं जे 12-13 हजार रुपये बेसिक होतं त्याच्यात 5,000 रुपयाची वाढ केली आणि जवळपास राज्य सरकारच्या त्याला आणून ठेवलं. त्यांची दुसरी मागणी होती की बाकीच्या राज्यांचा देखील तुम्ही अभ्यास करा आणि बाकीच्या राज्यांमध्ये जो पगार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. आज आम्ही जो पगार दिलेला आहे बेसिकमध्ये त्यांच्या वाढ केल्यामुळे ते बाकीच्या राज्यांच्या बरोबरीने आले. माझ्याकडे हा तक्ता आहे. त्याचं मूळ वेतन जे 12,000 होतं त्याच्यामध्ये 5,000 वाढल्यामुळे 17,080 आलं. राज्य शासनाचं 19,000 आहे. आज त्याचा पगार 24,595 झाला. हा पगार बाकीच्या राज्यांच्या बरोबरीने किंबहुना काही राज्यांच्या पुढे आहे. आपल्या बाजूला असलेल्या गुजरातमध्ये आजही 15,000 रुपये पगार आहे आणि त्यामुळे बाकीच्या राज्यांची तुलना केली, त्यांना राज्य शासनाचं वेतनाच्या जवळ नेऊन ठेवलं आहे. तिसरी गोष्ट, त्यांचा पगार 10 तारखेला त्याच्या पूर्वी देण्याचा याची हमी राज्य शासनाने घेतली. पुन्हा एकही कामगार कमी होणार नाही याची देखील हमी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विलनीकरण हा जो शब्द त्यांच्या डोक्यात गेला आहे, बऱ्याच कामगारांना आजही माहीत नाही आहे की विलनीकरण म्हणजे नेमकं काय. म्हणजे त्याच्या जवळपास आणून ठेवलंय, फक्त शब्द नाही कृतीत आणलेला. एवढा शब्द का आणला नाही त्याचं कारण देखील सांगतो. कारण हायकोर्टाने जो आदेश दिलाय तो तोडण्याचा अधिकार मला नाही.
हायकोर्टाने सांगितलं विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती समिती निर्णय घेईल आणि जेव्हा समिती एखादा निर्णय घेणार असेल तर मला कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करता येत नाही, म्हणून 12 आठवड्याची त्यांना वेळ दिलेली आहे. पण परब साहेब, तुम्हाला असं नाही वाटत की आज जी कामगारांवर एवढं आंदोलन करण्याची वेळ आली, म्हणजे एस टीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा संप कदाचित हा इथून पुढच्या काळात लक्षात राहील. दरवेळेला नुसते महामंडळाने करार केले, मग मागच्या वेळेचं तुमचं आणि भाजपचं सरकार असो किंवा त्या आधीची सरकार असो, एक जसं 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग असा आयोग असतो, असा आयोग द्यावा. ना कामगार संघटनांनी अशी मागणी केली, ना सरकारने किंवा महामंडळाने याबद्दल सुचवलं. जी पगारवाढ होत गेली ती कायम भत्त्यात होत गेली, 200 रुपये, 500 रुपये. असं ठरवून का नाही टाकत महामंडळ की इथून पुढे दर 3 वर्षाने किंवा 5 वर्षाने सरसकट सगळ्या कामगारांच्या पगाराचं रिव्हॅल्युएशन केलं जाईल? नाही, करार म्हणजे काय असतो? करार म्हणजे व्हॅल्युएशनच असतं, त्याच्यात सगळं बघितलं जातं. पण त्याच्यात अशी काही हमी देता येणार नाही मंडळाला? महत्वाचं आपल्याला सांगतो, कधी एकेकाळी परिवहन मंडळाचे पगार हे राज्य सरकारपेक्षा जास्त होते. मग त्यावेळेला राज्य सरकारने कधी अशी मागणी नाही केली की आम्हाला परिवहन मंडळात मर्ज करून घ्या, किंवा वाईस वर्सा. ज्या वेळेला 3 आयोग आले, 5वा, 6वा, 7वा, यामध्ये राज्य शासनाचे फार मोठे आयोगामध्ये पगार वाढले. आयोगाची पगारवाढ दर 10 वर्षांनी होते. एस टी महामंडळाचा पगार दर 4 वर्षांनी होतो करार. पण तो काही शेमध्ये होतो ना? काही शेमध्ये होतो. यावेळेला काही हजारांमध्ये झालेला आहे. आम्ही ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला की कामगारांना खरोखर जर कमी पगार असेल तर त्यांना बेसिकमध्ये चांगली वाढ. आत्ता आमच्यामध्ये आणि राज्य सरकारमध्ये फारसा फरक नाही आहे. पण मग आता असं तुम्ही आश्वासित करता, कारण तुम्ही जी आश्वासनं दिली ती आवडलेला एक खूप मोठा वर्ग आहे, पण तरीही त्यांना असं वाटतं की दर 3 किंवा 5 वर्षाची हमी मिळाली तर अधिक दिलासा मिळेल. म्हणूनच माझं मत असं आहे की हे सगळे विषय हे समितीच्या समोर आम्ही ठेवलेले आहेत. आम्ही देखील आमचं म्हणणं, आमची सगळी आर्थिक बाजू, या सगळ्या गोष्टी आम्ही समितीच्या समोर ठेवतोय. त्याचबरोबर राज्य शासन स्वतःचं म्हणणं समितीच्या समोर मांडणार आहेत, कारण एकूण 55 महामंडळ आहेत. हा प्रश्न फक्त एस टी महामंडळाचा नाही आहे, 55 महामंडळांचा आहे. यामध्ये आम्ही 24 महामंडळांना राज्य सरकारचं 7वा वेतन आयोग लागायची परवानगी दिली. कोणाला दिली? ज्यांची आर्थिक क्षमता चांगलेली आहे, जे स्वतःचे मंडळ स्वतः आपले राज्य शासनाप्रमाणे पगार देऊ शकतात, अशा लोकांना आम्ही परवानगी दिलेली आहे. राज्य शासनाच्या जवळ आम्ही आणून ठेवलेलं आहे. या बाबतीत समितीचा जो कुठला निर्णय येईल तो आम्ही मान्य करू. त्यामुळे मला असं वाटत नाही की कामगारांनी या एका शब्दावरती अडून बसावं. त्याचं कारण असं आहे की 12 आठवडे जोपर्यंत समितीचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी काय करू शकणार नाही. तोपर्यंत कामगारांनी संप जर अडून धरला तर एस टीचं प्रचंड मोठं नुकसान होईल आणि त्याचबरोबर कामगारांचं देखील नुकसान होईल. एक छोटासा प्रश्न, ही जी तुम्ही पगारवाढ आत्ता देऊ केली आहे ही पूर्वलक्षी प्रभावानं असणार आहे? नाही, आम्ही आत्ता ताबडतोब ही आम्ही त्यांच्या बेसिकमध्ये वाढ केलेली आहे आणि पण ती पूर्वलक्षी असणार आहे मागच्या 6 महिन्यात? याच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय, चर्चा ज्या काही करायच्या त्या होऊ शकतात. आमचं नेहमी हेच म्हणणं आहे की तुम्ही चर्चेने प्रश्न, संप मिटवा, चर्चेला या, आम्ही चर्चा करू आणि त्या बाबतीत निर्णय घेऊ. आता आज दिवसभरात किती कामगारांवर कारवाई केली किंवा उद्यापासून खरंच कठोर कारवाई सुरू होणार? नाही, या बाबतीत आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. शुक्रवारपर्यंत कामगारांनी कामावर यावं असं आम्ही सांगितलं होतं. आज कामगार बऱ्याच मोठ्या प्रमाणात कामावर आलेले आहेत आणि आजची अल्टिमेटम संपल्यानंतर आम्हाला कारवाईचा विचार करावाच लागेल. त्याचं कारण असं आहे की जसं आमचं एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दायित्व आहे, जे आम्ही पूर्ण केलं आहे, तसंच महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाबतीत देखील आमचं दायित्व आहे. मुलांच्या शाळा सुरू होत आहेत, दिवाळीचा सण फुकट गेलेला आहे, कार्तिकी एकादशी फुकट गेलेली आहे, परंतु आम्हाला आता मुलांच्या शाळा, कॉलेज, ज्येष्ठ नागरिक ज्यांना सरकार सवलतीच्या दरात त्यांना जे देतं, ह्या गोष्टी आम्ही करू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यासाठी हा एकच पर्याय आहे एस टी, आणि म्हणून आमची पुन्हा एकदा एस टीच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी संप मागे घ्यावा. एक प्रश्न असा की म्हणजे आता कामगार जॉईन व्हायला लागले आहेत, पण तरीही मोठ्या प्रमाणात कामगार आज आझाद मैदानात आहेत किंवा वेगवेगळ्या डेपोंमधनं आहेत, आणि आता जे अजूनही आंदोलन करतायत तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी आम्ही येणार नाही.
तर साधारणपणे शिवसेनेत तुम्ही वडिलकीच्या नात्याने लोकांशी वागता, इथे तुम्हाला असं नाही वाटत की थोडं वडिलकीच्या नात्याने आणखीन वागलं पाहिजे? नाही, प्रश्न असा आहे की बोलायचं कोणाशी, हा खरा प्रश्न आहे. ह्या आंदोलनामध्ये सगळ्या युनियन्स, ज्या कर्मचारी संघटना आहेत, या बाहेर आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व सदानंद खोतने केलं, पडळकरांनी केलं. हे दोन्ही आमदार आहेत. त्यामुळे आमदारांशी बोलणं माझं कर्तव्य होतं. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी कर्मचारी बरोबर घेऊन आले, त्यांच्याशी बोललो. मी कर्मचाऱ्यांशी म्हणजे 1,00,000 कर्मचाऱ्यांशी तर बोलू शकत नाही, परंतु जे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्याशी बोललो. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या. त्यांनी देखील म्हटलं की सरकारने 2 पावलं पुढे यावं. जोपर्यंत विलिनीकरणाचा मुद्दा येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीतरी याच्या बाबतीमध्ये वेतनवाढ द्या. आम्ही ती मान्य केली. आज ते लोकच त्याच्यातनं बाहेर पडले. आता प्रश्न असा आहे की याच्या बाबतीत बोलायचं काय. मी सदावर्तेंशी बोललो, जे त्यांचं नेतृत्व करत होते, त्यांच्या संघटनांशी बोललो. त्यांनी सांगितलं आम्हाला विलिनीकरणाशिवाय दुसरी कसली चर्चा करायची नाही. आता विलिनीकरणाची त्याच्यामुळे नीट बोलणी नाही होत. कोणाशी. बरं, मला एक सांगा, मुळात आज तुमच्यावर एवढी वेळ का आली? म्हणजे याच्या आधी 5 वर्ष शिवसेनेकडे म्हणजे रावते साहेबांच्याकडे हे खातं होतं, त्याच्या आधी ज्या मंत्र्यांकडे होतं. मुळात एस टीवर आणि या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ का आली? तुमच्या दृष्टीने त्याला जबाबदार कोण? नाही, याला 2 वर्षातला करोनाचा प्रादुर्भाव, 5 वर्षापूर्वी किंवा पाचच्या सरकारमध्ये एस टीची एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती. एस टीचे पगार कधी थकले नव्हते. एस टीचे पगार वेळेवर होत होते. ही जी काही गेल्या 2 वर्षामधली आमची जी काही आर्थिक कुचंबणा झाली, कारण 2 वर्ष एस टी आर्थिक अडचणीत सापडली होती. 2 वर्षात एस टीचं जे उत्पन्न होतं पूर्णपणे बुडालं होतं. संचित तोटा आज 12,000 कोटीचा नीट विचार करा. एस टीने कधीच राज्य शासनाकडे पैसे मागितले नव्हते. आत्ता ह्या 2 वर्षात आम्हाला राज्य शासनाकडनं पैसे मागून आणावे लागले. मी 2700 कोटी रुपये राज्य शासनाकडे आणून एस टीचे पगार दिले, कारण एस टीचं उत्पन्न बुडाल्यामुळे ही परिस्थिती आली. त्याच्यामुळे याला ना व्यवस्थापन ना कामगार जबाबदार आहे असं माझं मत नाही. मागचं कुठलंच सरकार जबाबदार नाही याला, कारण त्यांना कामगारांना जी दरवेळेला पगारवाढ मिळत होती, तुम्ही उल्लेख केला त्याचा, 400 रुपये, 800 रुपये, कोणाला कटिंग वगैरे जाऊन जेमतेम 4,500 रुपये वगैरे हातात पडत होते. नाही, मी परत पुन्हा आपल्याला सांगतो की आपण फक्त एक बाजू बघताय. ज्यांचा पगार कमी आहे यांची बाजू बघताय. पण एस टीत आज 50,000 रुपये पगार घेणारे ड्रायव्हर आहेत. एस टीत आज 45,000 रुपये पगार घेणारे ड्रायव्हर आहेत. एस टीत दोन्ही प्रकारचे ड्रायव्हर आहेत. हा जो मुळात आक्रोश जो दिसला, हा ज्या लोकांचे पगार अतिशय तुटपुंजे होते आणि काही कारणास्तव ते पगार करोनामुळे त्यांचे ओव्हरटाईम मिळत नव्हते, त्यांचे नाईट अलाउन्स मिळत नव्हते, त्यामुळे ते पैसे कापले गेले, पगार वेळेवर झाले नाहीत, त्याच्यामुळे सावकाराकडनं घेतलेल्या कर्जाचा तगादा वाटे लागला होता. अशा ज्या काही घटना गेल्या 2 वर्षात साचल्या होत्या त्या सगळ्या बाहेर पडल्या. आणि त्यामुळे मी 100% कामगारांना दोष देत नाही. परिस्थितीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. पण मग आता हे सगळं थोडंसं सुधारण्याकरता किंवा एस टीची आर्थिक स्थिती जरा बरी होण्याकरता प्रमुख 3 काय उपाययोजना आहेत? आणि ही कारणं तुम्हाला कोरोनाच्या काळातली तर आधीपासूनही माहिती होती, म्हणजे अंदाज तर आलाच होता, तर थोड्याशा आधीपासून उपाययोजना करायला हव्या होत्या असं नाही वाटत? नाही, उपाययोजना केव्हा गाडी चालू असेल तर करणार ना. जसं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आमचं एक धोरण आहे एस टीचं, गाव तिथे एस टी. आज आम्हाला रिकामी बस पळवावी लागते, पॅसेंजर असो वा नसो, आमचं दायित्व आहे. आमचे कित्येक रूट्स असे आहेत की जिकडे आम्हाला एस टी रिकामी पळवावी लागते. बऱ्याच वेळा पॅसेंजर्स नसतात. आम्हाला ह्या रूटचं अलाइनमेंट करावं लागेल. कुठल्या रूट्सवरती बसेस चालवायच्या, कुठल्या रूट्सवरती त्याला पर्यायी व्यवस्था द्यायची, किती बसेस चालवायच्या, कशा पद्धतीने चालवायच्या, गाड्या नवीन घ्यायच्या, किंवा आता जसं CNG मध्ये कन्व्हर्जन करायचं, त्याच्यातनं पैसे वाचवायचे आहेत का इलेक्ट्रिक आणून त्याच्यातनं पैसे वाचवायचे आहेत. कारण कसं आहे की इंधन आणि पगार या 2 आमच्यासाठी मोठ्या गोष्टी आहेत. याच्या बाबतीमध्ये आम्हाला अतिशय गंभीरपणे विचार करावा लागेल. उत्पन्न वाढवून खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही खरं म्हणजे तसं मी ज्या वेळेला परिवहन मंत्री म्हणून ज्या वेळेला चार्ज घेतला त्यावेळेला आम्ही याच्यावरती एक प्लान तयार केला होता. परंतु तो प्लान एक्झिक्यूट करण्यापूर्वीच कोरोना आला. 2 वर्ष आमची याच्यामध्ये गेली. पण मग आता एस टीचं उत्पन्न वाढवायला बाकीच्या पर्यायांच्या बरोबर एस टीच्या काही जागा भाड्याने देणं किंवा विकणं अशा काही पर्यायाचा गांभीर्यानं विचार करताय तुम्ही? एस टीची कुठलीही जागा आम्ही विकायच्या मनस्थितीत नाही आहोत. परंतु
रेव्हेन्यू शेअरमध्ये मॉडेल काही तयार करता येतं का, ज्यामुळे एस टीचं उत्पन्न वाढेल, जागाही विकली जाणार नाहीत, डेपोही चांगले होतील, अशा पद्धतीचा एक विचार आहे. त्याचबरोबर आम्ही महाकार्गो चालू केलं. महाकार्गोमध्ये ज्या बसेस आमच्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरत नव्हत्या त्या जवळजवळ 1000 बसेस आम्ही कन्वर्ट केल्या वाहतुकीसाठी. त्याचं उत्पन्न आम्हाला चांगलं चालू झालं होतं. त्यामध्ये सरकारने मला मदत केली की 25% सरकारचा बिझनेस हा एस टीला मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टप्प्यावरती आखलेल्या योजना आहेत. त्याच्यामुळे आम्हाला अजून काही काळ पूर्ववत येण्यासाठी यावं लागेल. यामध्ये आम्हाला कर्मचाऱ्यांनी थोडीशी मदत केली पाहिजे. बरं, मला एक सांगा की या मधल्या काळात जे 2 नेते नेतृत्व करत होते या सगळ्या संपाचं, ते दोघेही भाजपचे नेते होते आणि पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सगळे आजूबाजूला बसून खूप चांगल्या पद्धतीने तुमचे मुद्दे मांडले. तुम्हाला असं वाटतं की पक्षीय पातळीवर तुटलेला धागा एस टीने जोडला? नाही, मी त्यांच्याकडे बघताना ते आमदार म्हणून बघतोय. आमदाराचा हा मूलभूत हक्क आहे की आमदाराला लोकांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे असले, उद्या काँग्रेसचे आले असते तरी मी बोललो असतो त्यांच्याशी, कारण जो प्रतिनिधित्व करतोय, कारण गेल्या 15 दिवसामध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जो माणूस पुढे येतोय त्याच्याशी मी बोलतोय. त्याच्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हा मी काय मुद्दा ठेवला नव्हता. मग आता ते दोघंही मागे सरलेत आणि आता सदावर्ते त्यांचं नेतृत्व करतायत. तुम्ही त्यांच्याशी बोलणी करणार आहात? मी ऑलरेडी सदावर्तेंशी बोलणी केलेली आहे, परंतु केवळ एका मुद्द्यावरती ते अडून बसलेले आहेत की विलिनीकरण. आणि विलिनीकरणाचा मुद्दा मी वारंवार सांगतोय की विलिनीकरणाचा मुद्दा हा कमिटीच्या समोर असल्यामुळे ह्या मुद्द्यावरती मला चर्चा करता येणार नाही. सदावर्ते जर आले असते की पगारवाढ द्या, हे करा, ते करा, आणि सगळ्या कामगारांनी सांगितलं असतं की हेच आमचे नेते आहेत. फक्त काय होतंय, भडकवायला, कामगारांना अजून संपात लोटायला नेते पुढे येत आहेत, परंतु समजवण्याची ताकद असलेला नेता अजून सापडलेला नाही. एक प्रश्न असा की कामगार संघटना आता असाही आरोप करू लागलेत की सदावर्ते आणि काही जणांनी वेगवेगळ्या प्रकारचं काही कलेक्शन केलं या संपाच्या काळात आणि ते काही कोटींच्या घरात आहे. तुमच्यापर्यंत ही तक्रार आली आहे का आणि तुम्ही याची चौकशी करणार का? तर तक्रार नाही आली आहे, पण माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे. काय आहे माहिती? की बऱ्याच मोठ्या प्रमाणात कामगारांकडनं पैसे गोळा केले गेलेले आहेत. पैसेचं प्रमाण मला माहीत नाही, परंतु काही कोटीमध्ये पैसे जमा झालेत अशी माहिती माझ्याकडे आहे. आणि माझी कामगारांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशाबद्दल काही तक्रार नाही आहे, परंतु हे पैसे जर कोणाच्या फसवणुकीला कारणीभूत ठरत असतील तर त्याचा देखील सरकारने विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न थोडा आधीपासून हाताळला गेला असता किंवा चर्चा आधीपासून झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती, आणि मुळात ही वेळ येण्याला प्रशासन आणि तुम्ही प्रमुख म्हणून मंत्री, तुम्ही काही प्रमाणात जबाबदार आहात असं वाटतं तुम्हाला? कारण हे मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारतो की चूक असेल तर तुम्ही ती मोठ्या मनानं मान्य करणार आहात. नाही, मी चूक नक्कीच मान्य करीन. असेल माझी चूक तर नक्कीच मान्य करीन. एस टीचा संप याच्यामध्ये अगदी सविस्तर तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. हा बरोबर दिवाळीच्या तोंडावरती सुरू झाला. खरं म्हणजे एक तर मी दिवाळीच्या तोंडावर मला कुठल्याही प्रकारचे, त्याचं कारण असं आहे की 28 तारखेला मी 28 युनियनची कृती समिती आहे यांच्याबरोबर बसून ज्या मागच्या करारामध्ये जे प्रश्न राहिले होते ते सगळे सोडवले. म्हणजे एस टीचं जे आंदोलन, त्यांचं जे उपोषण होतं, या उपोषणाची दखल घेऊन मी 28 तारखेला त्यांच्याबरोबर बसून हा प्रश्न मिटवला. याचा अर्थ असा आहे, माझा जो समज होता की 1 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्व या 28 युनियन करतायत आणि ह्या 28 युनियनची कृती समिती त्यांच्याबरोबर बसून मी प्रश्न मिटवला. म्हणजे माझ्याकडनं मी वेळेवरती प्रश्न मिटवला. पण तरीही संप झाला. तरी दुसऱ्या दिवशी आम्हाला ज्या वेळेला नोटीस मिळाली की आम्ही दिवाळीच्या दिवशी 3 तारखेपासून संप करतोय, 28 युनियन ज्या 1 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतायत त्याच्या व्यतिरिक्त कोणतरी नोटीस देतोय, आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टाने, इंडस्ट्रियल कोर्टाने हा संप इल्लीगल ठरवला. ज्यावेळेला इंडस्ट्रियल कोर्टाने इल्लीगल ठरवला आम्हाला असं वाटलं की आता संप होणार नाही, परंतु तो संप झाला. दिवाळीच्या तोंडावर कोणालाही, कारण ह्या एस टीमध्ये काही आत्महत्या झाल्या,
दिवाळीच्या तोंडावर कुठली आत्महत्या होऊ नये, कोणाची दिवाळी काळी होऊ नये, वाईट काही होऊ नये, म्हणून मी दिवाळीच्या पर्यंत अतिशय शांतपणे ही भूमिका घेतली की दिवाळी झाल्याच्या नंतर मी एक चर्चा करायला परत बसतो, कारण 3 दिवस सगळे सुट्टीवर होते आणि मी तोपर्यंत एस टीचे फक्त 30च डेपो बंद होते. 7 तारखेला ज्यावेळेला कोर्टात हे प्रकरण गेलं आणि त्यावेळेला कोर्टाने पुढची तारीख दिली, त्यावेळेला बाकीचे डंप विलिनीकरणावरती बंद झाले. पण मग आता इथून पुढे जे उद्यापासून कामगार येणार नाहीत तर त्यांना परतीचे दरवाजे बंद असतील? नाही, परतीचे दरवाजे आम्ही कोणालाच बंद केलेले नाही आहेत, परंतु पुन्हा मी सांगतोय की कामगारांचं नुकसान होतंय. जेवढे दिवस ते उशिरा येतील तेवढे त्यांचे पगार कापले जातील, कारण काम न केलेल्याचा पगार तर मी देऊ शकत नाही. पुन्हा आमच्याकडे कायदा तपासून बघितला, कामगार न्यायालयाने जर संप बेकायदेशीर ठरवला तर एका दिवसाला 8 दिवसाचा पगार कापायची आमच्याकडे तरतूद आहे, आणि एका दिवसाला 8 दिवसाचा पगार कापला तर किती मोठं नुकसान होईल. आमची इच्छा नाही आहे हे करायची, परंतु हे नुकसान जे कामगारांचं पगाराचं होतं आहे हे कोणी सदावर्ते भरून देणार नाही आहे. त्यांचे पैसे जमा झाले, ते गेले, ते पैशाचं काय करतील मला माहीत नाही, पण कामगारांचं नुकसान कोण भरून देणार? नेतृत्वहीन झाल्यामुळे हा संप एवढा चिघळला. आजचा संप हा नेतृत्वहीन आहे, कोणीही त्याची जबाबदारी घेत नाही आहे. माझ्याकडे जी शिष्टमंडळ आली प्रत्येक वेळेला शिष्टमंडळ बदललं होतं, आणि त्यामुळे नेमकं बोलायचं कोणाशी हा माझ्यासमोर आजही प्रश्न होता, तो कालही होता. आणि म्हणून आम्ही सरकार म्हणून 4 पावलं पुढे आलो, आम्ही जाहीर केलं. याच्यातही अजूनही एकदा संप संपल्यावरती समितीचा निर्णय येईल, समितीच्या निर्णयावरती काय नेमकं करायचं याच्यावरती काही चर्चा होऊ शकते, आणि कामगारांनी तोपर्यंत संप मागे घ्यावा आणि वाट बघावी समितीच्या निर्णयाची. 2 छोटे शेवटचे प्रश्न, कारण नंतर तुम्हालाही काही मीटिंगला जायचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की उद्यापासून कारवाई सुरू होईल पण परतीचे दरवाजे बंद नसतील. तुम्हाला असं वाटतं की आणखीन एक शेवटची संधी द्यावी का आता देऊ नये? नाही, आत्ता मी तोच सगळा रिपोर्ट घेण्यासाठी बसलो आहे, आणि अजूनही पुढच्या कारवाईची दिशा आम्ही अजून काही ठरवलेली नाही. परंतु मला असं वाटतं की कामगारांनी अजूनही या सगळ्या गोष्टीचा सविस्तर विचार करावा, अफवांना बळी पडू नये, कारण फार मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. एक साधी अफवा सांगतो की एस टीचा संप 60 दिवस चालला तर मुख्यमंत्र्यांना म्हणे राजीनामा द्यावा लागतो, आणि म्हणून आपण 60 दिवस जर संप खेचला तर मुख्यमंत्री राजीनाम्याच्या भीतीने विलिनीकरण करतील, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेज कामगारांनाही, कामगार थोडे कमी शिकलेले आहेत त्याच्यामुळे अफवा पटकन पसरतात. तर कृपया अफवांना बळी पडू नका, कारण अशा प्रकारच्या खोट्या बातम्या, मी आज सदावर्ते म्हणतात की मी विलिनीकरण मिळवून देणारच. माझा साधा प्रश्न आहे, हायकोर्टाने कमिटी नेमलेली आहे, सदावर्ते वकील आहेत, हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या व्यतिरिक्त ते कसं मिळवून देतील? शेवटचा प्रश्न, तुम्ही कायम अशी भूमिका घेतली आहे की तुम्ही पालक आहात या सगळ्या कुटुंबाचे. तुम्ही गेल्या काही काळात न्यूज 18 लोकमत आणि अन्य माध्यमांवर नीट पगार मिळत नाही किंवा नीट घर चालवता येत नाही याच्याकरता रडणाऱ्या लहान मुली, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी याही बघितल्या असतील. आता तर एस टीमध्ये महिला कर्मचारीसुद्धा आहेत. तुम्ही तर आश्वासन दिलेलं आहे की काहीही झालं तरी आपण 10 तारखेला पगार करू, पण तरी एक शेवटी नेता म्हटलं की लोकांच्या मनात एक शंका असते कुठेतरी. तर तुम्ही अशी खरंच 100% खात्री काय द्याल या सगळ्या माता भगिनींना महाराष्ट्रातल्या की चिंता करू नका, मी आहे आणि पगार मिळेल? आम्ही जो पगार मान्य केलेला आहे याची हमी मी राज्य शासनाकडनं घेतली आहे. ती मी महामंडळाच्या वतीने बोलत नाही आहे. यामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, शरद पवार साहेबांनी मला मार्गदर्शन केलं, माझे मित्र आमचे दुसरे मंत्री उदय सामंत यांनी देखील हा संपमध्ये तडजोड करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, आणि त्यामुळे मी राज्य शासनाकडनं ही गोष्ट ग्वाही देतोय की त्यांचे पगार 10 तारखेच्या आतमध्ये होतील. आज राज्य शासनाचे पगार देखील मागे पुढे होत आहेत ना. एकंदर राज्य शासन असो किंवा देशाची नाही जगाची परिस्थिती ह्या कोरोनामध्ये खराब झालेली आहे. म्हणजे त्यांना पुन्हा डोळ्यात पाणी आणण्याची वेळ येऊ नये. मला असं बिलकुल वाटत नाही की त्यांना आम्ही जो सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये या ज्या गोष्टी मान्य केल्या त्याच्यापासून आम्ही परत फिरवू.
परंतु चुकीच्या गोष्टी चुकीच्या माहितीच्या आधारावरती किंवा एखाद्या भरकटलेल्या परिस्थितीत त्यांनी हा संप पुढे अजून ताणू नये, हा संप तुटेपर्यंत ताणू नये. कारण आमचा ग्राहक आमचा पॅसेंजर आहे. त्या ग्राहकाने आमच्याकडे जर पाठ फिरवली तर परत तो येणार नाही आणि तो जर आला नाही तर आमची परिस्थिती अजून खराब होईल. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, आपण संप मागे घ्यावा आणि कामावर यावं. आम्ही काही इकडे फक्त कारवाई करण्यासाठी बसलेलो नाही आहे, प्रशासन चालवण्यासाठी बसतो आहे. पण आपण जर आडमोठेपणाची धोरण घेतलं तर प्रशासनाला देखील हातावर हात ठेवून बसता येणार नाही. खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. परिवहन मंत्र्यांनी असं आश्वासन दिलं आहे की 1-2 दिवसाचा उशीर सोडला तर इथून पुढे कधीही एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळायला उशीर होणार नाही. आणि त्यांनी आत्ता स्पष्ट आश्वासन नाही दिलं, पण आपण महाराष्ट्रातल्या एस टी कामगारांच्या वतीनं अपेक्षा करूयात की दर 3 वर्षांनी किंवा दर 5 वर्षांनी असं काहीतरी हे सगळं रिवाईज होईल आणि कामगारांना त्याही विषयात एक खात्री मिळेल. पण कामगारांनासुद्धा एक पाऊल पुढे यायला लागेल तरच यातून मार्ग निघेल. अन्यथा महाराष्ट्रातला हा एस टी कर्मचाऱ्यांचा संप आणखीन चिघळेल आणि ते प्रवाशांच्याही हिताचं नाही आणि पर्यायाने कर्मचाऱ्यांच्याही हिताचं नाही. आता इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी अर्थातच लॉग ऑन करा news18lokmat.com. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.